नवीन मनोरा आमदार निवासाचं भूमिपूजन झालेलं आहे। 4 वर्ष लेट झालेलं आहे, कामाला सुरुवात आता होते आणि किंमत ही 400 कोटी वाढलेली आहे, काय म्हणतात? मनोरा आमदार निवास या वास्तूचं कामाच्या शुभारंभाचा कार्यक्रम आज इकडे पार पडला आहे आणि आपल्याला सर्वांना सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे की या ठिकाणी भव्य दिव्य अशी एक 40 मजली आणि एक 28 मजली इमारत आपण उभारणार आहोत। यात सुमारे 368 रेसिडेन्शियल अपार्टमेंट्स आपण बनवणार आहोत। प्रत्येक अपार्टमेंट साधारण 1000 स्क्वेअर फूटचं असेल आणि त्यामुळे या वास्तूत अत्यंत चांगल्या सुविधा असतील। यात कॉन्फरन्स फॅसिलिटी असेल, यात रेस्टॉरंट्स असतील, यात इतर ज्या गरजा आहेत त्यात लॉन्ड्री असेल, त्यात 800-850 गाड्यांचं पार्किंग असेल, मिनी थिएटर असेल, क्लब हाऊस असेल, जिम्नेशियम असेल, असं सगळ्या सुविधा या वास्तूत आपण निर्माण केलेल्या आहेत आणि मला खात्री आहे काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? आजच आपले पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करा। ओएसिस फर्टिलिटी सह विश्वसनीय वंध्यत्व निवारण तज्ञ। अपॉइंटमेंटसाठी कॉल 9015245245। या वास्तूतून निश्चितपणे राज्यातील जेवढे आमदार आहेत त्या सगळ्यांना योग्यरित्या एकाच ठिकाणी आपल्याला ठेवता येईल। आतापर्यंत 5 ठिकाणी आपण विविध ठिकाणी आमदारांना राहण्याची व्यवस्था करत होतो। मॅजेस्टिक आमदार निवास होतं, विस्तारित आमदार निवास होतं, आपलं आकाशवाणी आमदार निवास होतं, मनोरा आमदार निवास होतं, पण आता 368 निवासस्थानं आपण ह्याच इमारतीत बनवून सगळ्या आमदारांना एकाच इमारतीत ठेवणार आहोत। इथे जवळजवळ 7.5 लाख स्क्वेअर फीटचं बांधकाम होणार आहे आणि आपल्याला माहीत आहे की सुमारे काही विलंब झाला आहे या कामाला सुरू करण्यात, परंतु त्याची कारणं पण टेक्निकल अडचणी असल्यामुळे आपल्याला हे करता आलं नाही वेळेत। CRZचे कायदे जे आहेत त्यात काही बदल आले, HTL म्हणजे हायटाईड लाईन शिफ्ट झाली। आपल्या सर्वांना माहिती आहे की हा परिसर समुद्राला लागून असल्यामुळे CRZचे नियम ह्या प्रकल्पाला लागू होत होते। त्या परवानग्या मिळवण्यात आणि अधिकचा आपल्याला FSI प्राप्त झाल्यामुळे त्यामध्ये प्लॅन्समध्ये बदल झाल्यामुळे थोडासा विलंब झाला, परंतु आता हे संपूर्ण काम पुढच्या 2.5 वर्षात संपवण्याचं आमचं मनस आहे। बघा, ज्या वेळेला आम्ही ओरिजिनली हा प्लॅन केला त्यावेळेला सुमारे 4-5 वर्षापूर्वीचं हे एस्टिमेट होतं। आता 5 वर्षानंतर आपण हे काम चालू करत आहोत। त्याचबरोबर आपण बघितलं तर क्षेत्रफळ जे आहे ते जुनं क्षेत्रफळ आणि आत्ताच्या क्षेत्रफळात बरीच वाढ झालेली आहे। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर जी वाढीव रक्कम झाली आहे ती काही जास्त नाही आहे। पण दुसरीकडे बघायचं सर, मोठ्या प्रमाणात आमदारांना देखील या संदर्भात पैसे जे आहेत, निधी जो आहे तो दिला गेलेला आहे। बाहेर राहताना देखील जनतेचे पैसे मोठ्या प्रमाणात खर्च झाले अशी देखील एक ओरड जी आहे ती समोर येते। बघा, शेवटी आमदार ज्या वेळेला अधिवेशनासाठी इथे मुंबईत असतात किंवा आपापल्या मतदारसंघातली कामं घेऊन मुंबईत येतात, त्यावेळेला मुंबई ही राजधानी आहे, त्यावेळेला त्यांना निवासस्थान देणं हे शासनाचं किंवा विधिमंडळाचं कर्तव्य आहे। कारण शेवटी ते कामानिमित्त जेव्हा इथे येतात, अधिवेशनासाठी जेव्हा इथे येतात त्यावेळेला निवासस्थान पुरवणे अत्यंत आवश्यक आहे आणि आमदार निवास मनोरा आमदार निवासाचं निष्कासन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात आमदारांच्या निवासस्थानाची आपल्याला कमतरता वाटत होती आणि म्हणूनच आपण त्यांना पर्याय म्हणून सध्यासाठी आपण त्यांना भाडे तत्वावरती काही रक्कम देत होतो। कवी महानोर यांचं निधन झालेलं आहे, श्रद्धांजलीपर काय? अत्यंत थोर व्यक्तिमत्व ज्यांची कमी केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला वाटणार आहे आणि आज त्यांचं हे जे दुःखद निधन झालं आहे त्याबद्दल मी अत्यंत तीव्र दुःख व्यक्त करतो आणि त्यांना मनापासून सर्व विधिमंडळाच्या सदस्यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पित करतो। त्या ह्या सबज्युडिस विषय आहे, त्यामुळे ह्याच्यावरती मी काय अधिक बोलू इच्छित नाही आणि योग्यरित्या सगळ्या नियमांचं पालन करून संविधानिक तरतुदींचं पालन करून योग्य निर्णय योग्य वेळेत घेतला जाईल। आजच्या दिवसभराच्या कामकाज पत्रिकेत मला वाटतं हा विषय दर्शवलेला आहे, त्यामुळे विरोधी पक्षनेत्या संदर्भातली घोषणा आज होईल।
सर जानना चाहते हैं कि नया एमएलए हॉस्टल मनोरा, इसका आज भूमि पूजन हुआ है। लागत बढ़ चुकी है 417 करोड़ रुपए से, और पिछले 4 साल में जो विधायक बाहर रह रहे हैं उनको 300 करोड़ रुपए अब तक दिए गए हैं। 2.5 साल में और ये रकम 250 से 300 करोड़ बढ़ जाएगी, तो कॉस्ट लगातार बढ़ती जा रही, क्या कहेंगे? देखिए, सर्वप्रथम मैं राज्य की पूरी जनता को आपके माध्यम से शुभेच्छाएं देना चाहता हूं कि एक बहुत ही दिव्य भव्य ऐसी वास्तु यहाँ पे मनोरा आमदार निवास के भूखंड पे तैयार हो रही है। और ये वास्तु में लगभग 7.5 लाख स्क्वायर फीट का बांधकाम होगा। उसी के साथ यहाँ पे 368 निवास स्थान बनेंगे, जिसमें राज्य के सभी विधायकों को एक ही बिल्डिंग में रखा जाएगा, निवास स्थान दिए जाएंगे। अब तक राज्य में 4 अलग अलग जगहों पर विधायकों को निवास स्थान दिया गया था। ये निवास स्थान जो दिए जाएंगे वो लगभग 1000 स्क्वायर फुट का प्रति निवास होगा, और इसमें इस वास्तु में अत्याधुनिक सभी सुविधाएं होंगी। और जैसे कि आपको मालूम है कि ये प्रोजेक्ट कुछ डिले हुआ है, मगर वो डिले होने के कारण भी आप जानते हो, ये जगह कोस्ट पे है, समुंदर को लग के है। यहाँ पे सीआरजेड के सभी कानून लागू होते हैं। सीआरजेड की एचटीएल हाइड्राइड लाइन शिफ्ट होने के कारण और सीआरजेड लॉज में बदलाव आने के कारण कुछ परमिशंस प्राप्त करने में भी कुछ देरी हुई है, और इसी के साथ कुछ एडिशनल एफएसआई प्राप्त हुआ है, जिसके वजह से प्लानिंग भी हमें चेंज करनी पड़ी थी। और इन सब चीज़ों को देखते हुए लगभग 4 से 5 साल का डिले नहीं, वक्त हो चुका है। हमने 4-5 साल पहले ये एस्टिमेट्स बनाए थे। 5 साल के बाद स्वाभाविक रूप से इसमें बढ़त होना अपेक्षित था, और जो बांधकाम एफएसआई बढ़ा है उसके वजह से भी ये कॉस्ट इंक्रीज हुई है। मेरा सवाल ये है कि आप सही कह रहे हैं कि वहाँ पर कुछ परमिशन जरूरी थी, सीआरजेड था, लेकिन सच्चाई ये है कि महाराष्ट्र में जब फडणवीस जी की सरकार चली गई, नई सरकार आई उद्धव ठाकरे की, तब उन्होंने सेंट्रल पीडब्ल्यूडी को दिया हुआ टेंडर रद्द कर दिया और यहाँ पर नया टेंडर जारी किया। इसके कारण भी कॉस्ट जरूर बढ़ी है। नहीं, देखिए, अभी विलम्ब के कारण क्या है, कॉस्ट एस्केलेशन के कारण क्या है, जो मुझे मालूम है वो मैंने आपको बताया है। कारण अनेक हो सकते हैं, लेकिन आज सबसे महत्वपूर्ण बात यह है कि पूरे राज्य को अभिमान होगा ऐसी वास्तु हम यहाँ पे निर्माण करके राज्य की और एक उपलब्धि पूरे राष्ट्र के सामने रखेंगे। 550 करोड़ रुपए विधायकों को रहने के लिए दिए जाएंगे। अब तो पिछले 5 साल से तो दिए जा रहे हैं, और अब 2.5 साल और दिए जाएंगे, 700-800 करोड़। देखिए, आपके आंकड़े कितने सही है मैं नहीं जानता, लेकिन मैं आपको इतना ही बताना चाहूँगा कि विधायक जब अधिवेशन के लिए मुंबई आते हैं, और ग्रामीण भाग से जब विधायक मुंबई आते हैं, हर हफ्ते अपने विधानसभा क्षेत्र का काम करवाने के लिए मंत्रालय में आते हैं, इतर दफ्तरों में आते हैं, तब उन्हें निवास स्थान देना ये सरकार की और विधिमंडल की जिम्मेदारी है। और इसीलिए आज तक जब से विधानसभा बनी है, विधान परिषद बनी है, विधिमंडल बना है महाराष्ट्र में, तब से लेकर आज तक इन्हें निवास स्थान दिया जा रहा है। और राज्य में ही नहीं, पूरे देश में सभी राज्य में विधायकों को निवास स्थान अपने कार्य के लिए दिया जाता है। और मैं समझता हूँ जब मनोरा निवास आमदार निवास का निष्कासन हुआ, तब बड़ी मात्रा में इन निवास स्थानों का कमतरता हमने देखी, और इसीलिए एक पर्यायी रूप में उन्हें एक रेंट अलाउंस दिया गया, जिससे वह मुंबई में अपनी व्यवस्था कर पाए और अपने मतदार संघ का, अपने चुनाव क्षेत्र के लोगों का की समस्या जो है वो प्रभावशाली रीत्या मुंबई में आकर उनका काम कर पाए। सीएम शिंदे नहीं आए इस प्रोग्राम में? नहीं, मुख्यमंत्री जी बस आने अपेक्षित थे, लेकिन उनको कुछ निजी विषय के कारण वो नहीं आ पाए, लेकिन उन्होंने अपनी शुभेच्छाएं और इस प्रोजेक्ट को पूरा समर्थन दिया है। कोई नाराजगी नहीं है ना? नाराजगी क्यों होगी, ये तो सवाल समझ में नहीं आया। सब इतना अच्छा मौका है, इतनी अच्छी बड़ी उपलब्धि है राज्य के लिए। मुख्यमंत्री से लेके मंत्रिमंडल के सभी सदस्य इस विषय से बहुत ही खुश है। हे बघा, मला वाटतं एवढ्या चांगल्या कार्यक्रमात अशा निरर्थ चर्चेना आपण प्रोत्साहन देऊ नये अशी माझी आपल्याला विनंती आहे। अत्यंत चांगला आणि मोठा कार्यक्रम, अत्यंत राज्यासाठी गौरवशाली असा कार्यक्रम इकडे पार पडलेला आहे।
मुख्यमंत्री महोदय हे स्वतः या कार्यक्रमासाठी येणार होते, परंतु काही वैयक्तिक अडचणींमुळे त्यांना यायला थोडासा उशीर झाला। आपल्या सर्वांना माहीत आहे की विधान भवनात आपलं असेंब्लीचं सेशन चालू आहे, ते 11 वाजता चालू होणार आहे। मला पण आता लवकरच निघायला पाहिजे आणि आपल्या सर्वांनाच माहीत आहे की वेळेच्या अभावी आपल्याला हा कार्यक्रम जास्त वेळ न थांबता पूर्ण करायचा होता। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांनी त्यांच्या शुभेच्छा राज्याच्या जनतेला या प्रसंगी दिलेल्या आहेत आणि आपल्याला आपल्या माध्यमातून राज्याच्या सर्व जनतेला आश्वासित करू इच्छितो, सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार यांच्या समर्थनाने हा कार्यक्रम राबवून आपण ही इमारत लवकरात लवकर पूर्ण करू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।